आपण तयार केलेल्या स्वयंपाकाची सर्वांनीच तारीफ करावी हे प्रत्येक गृहिणीला वाटत असते। त्यासाठी काही खास टिप्स। 1. इडलीचे पीठ पातळ झाले असतात थोडे सुके पोहे मिक्सरमध्ये बारीक करून तयार झालेली पावडर टाका, पीठ पुन्हा घट्टसर होईल। 2. तांदूळ जास्त दिवसाचे झाले असतात अळी किंवा किडा होतो, त्यामुळे तांदळाच्या डब्यात साल न काढलेला एक अख्खा लसूण ठेवून द्या। 3. लस्सी बनवताना दह्यात पाण्याऐवजी दूध टाकून मिक्सरला फिरवून घ्या, लस्सी खूपच टेस्टी बनेल। 4. टोमॅटो खूप जास्त काळ टिकवण्यासाठी टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुवून कोरडे करा, नंतर एका हवाबंद डब्यात टोमॅटो व्यवस्थित भरून फ्रीजमध्ये ठेवा। टोमॅटो ठेवताना डब्यामध्ये टोमॅटोचे देठ खालच्या बाजूस ठेवावे। 5. हिरव्या पालेभाज्या जास्त काळ हिरव्यागार व ताज्या राहण्यासाठी भाज्या स्वच्छ निवडून पाण्याने धुवून घ्या, छान फॅनखाली सुकवून घ्या। कोरड्या झाल्यानंतर सुकलेल्या भाज्या कपड्यात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा। 6. किचन ओटा किंवा टाईल्सवर खूप तेलाचे किंवा फोडणीचे डाग पडले जातात, ते घालवण्यासाठी लिंबू व व्हिनेगर समप्रमाणात घेऊन त्यांचे लिक्विड तयार करा। तयार लिक्विडने ओटा किंवा टाईल्स घासून घ्या, सर्व डाग चुटकीसरकीशी निघून जातात। 7. फोडणी देताना तेलात अगोदर मीठ घातल्याने हिरव्या मिरच्या जास्त तडतडत नाही व त्यातील बी देखील उडत नाही। 8. इडलीसाठी ओल्या नारळाची चटणी तयार करताना हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर सोबत चमचाभर भाजलेली चणा डाळ टाकून चटणी बारीक करून घ्यावी, चटणी खूपच चवदार बनते। 9. लहान मुलांना किंवा घरातील मोठ्या माणसांना वारंवार खोकला होत असेल तर तो थांबवण्यासाठी 1 जायफळ, चमचाभर मिरे, 7 ते 8 लवंग खरपूस भाजून घ्या, एका खलबत्त्यात त्याची बारीक पावडर तयार करून घ्या। तयार पावडर चिमूटभर घेऊन अर्धा चमचा मधात मिक्स करून चाटण म्हणून खावी, दिवसातून 3-4 वेळा हे चाटण खाल्ल्याने खोकला एका दिवसात कमी होतो। 10. लाल मिरच्या बारीक करताना त्यात थोडे तेल टाकावे, असे केल्याने चटणीला लाल भडक रंग येतो, शिवाय चटणी खूप बारीक होते। 11. कोणत्याही धान्याला कीड किंवा अळी लागू नये यासाठी धान्य स्वच्छ निवडून त्यास कडक ऊन द्यावे, थंड झाल्यानंतर धान्य प्लास्टिकच्या पिशवीत भरून हवाबंद डब्यात किंवा पिंपात भरून ठेवा। 12. वारंवार होणारी सर्दी खोकला घालवण्यासाठी 2 नागवेलीचे पानं बारीक तुकडे करून ग्लासभर पाण्यात उकळून घ्या, पाणी अर्धा ग्लास होईल इतके उकळवायचे आहे। तयार काढा कोमट झाला की हळूहळू प्यावा। या पाण्यात तुम्ही तुळस किंवा गूळ किंवा अडुसाची पाने देखील टाकू शकता, हा काढा सर्वजण कपभर घेऊ शकता। 13. खाण्याचा सोडा वापरून झाला की डब्बीचे झाकण बंद करून डब्बी लगेच फ्रीजमध्ये ठेवावी, फ्रीजमध्ये सोडा ठेवल्याने जास्त दिवस टिकून राहतो, शिवाय पदार्थ फुलवण्याची सोड्याची क्षमता कमी होत नाही। 14. उन्हाळी पदार्थ तयार करताना त्यात आठवण करून हिंग टाकावा, हिंगामुळे पदार्थ चवदार बनतात। 15. केसांना बाजारातून आणलेली केमिकलयुक्त मेहंदी अथवा डाय लावण्यापेक्षा साधी मेहंदी लावावी, त्याने केस पांढरे होत नाही व केसांना रंग छान येतो। साधी मेहंदी सोबत चमचाभर इंडिगो पावडर मिक्स करून घ्या, चहा पावडर उकळून गाळलेल्या पाण्यात वरील मिश्रण एकत्र करून घ्या, रात्रभरासाठी मेहंदी छान भिजू द्यावी। मेहंदी भिजवण्यासाठी लोखंडाची कढई अथवा तवा वापरावा, त्यात आयर्नचे भरपूर घटक मिसळले जातात जे केसांसाठी उपयोगी असतात। 16. गरम पेय काचेच्या ग्लासमध्ये टाकल्यास बराचसा काचेचा ग्लास तडकला जातो, असे होऊ नये यासाठी काचेच्या ग्लासच्या खाली एक जाड कपडा ठेवावा। 17. बऱ्याच वेळा लोकांना उष्णतेचा त्रास होतो, अशा वेळी झोप नीट लागत नाही, डोळ्यांची जळजळ होते, डोकेदुखी होते। उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी झोपताना आपल्या बिंबीच्या बाजूला गोल आकारात खाण्याचा चुना लावावा, तसेच जेवणात काकडी, ताक, दही, कोशिंबीर यांचे सेवन करावे। तळपाय व आयब्रोची खोबरेल तेलाने मालिश करावी, त्यामुळे डोळ्यांची होणारी जळजळ कमी होते व झोप देखील शांत लागते। 18. मसाला ताक व कोशिंबीर चवदार होण्यासाठी घरीच मसाला तयार करावा, त्यासाठी जायफळ, वेलची, जिरे, धने खरपूस भाजून त्याची पावडर तयार करून घ्यावी, त्यात काळे मीठ देखील मिक्स करावे। हा चिमूटभर मसाला ताक किंवा कोशिंबीरमध्ये टाकून प्यायल्यास डोकेदुखी होत नाही। 19. टोमॅटोची पेस्ट तयार करून थोडंसं त्यात मीठ टाकून ही पेस्ट छान शिजवून घ्या, तयार पेस्ट आपण फ्रीजमध्ये ठेवून हव्या त्या भाजीला ग्रेव्हीसाठी वापरू शकतो। 20. पोहे चविष्ट होण्यासाठी फोडणीत थोडासा हिंग टाकावा। आशा करते या टिप्स नक्कीच तुम्हाला उपयोगाच्या ठरतील। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत